नमस्कार, महाराष्ट्राची गौरीच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही लवकरच ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे, कारण की आज आम्हाला जायचं आहे बाहेर। मला बाहेर जायचं आहे आणि गौरीचं पण शूट आहे, तर गौरीला पण बाहेर जायचं आहे, म्हणून आज गौरी पण लवकर उठली आहे। तशी पण गौरी लवकरच उठते सकाळी, कारण की तिला जायचं असतं क्लासला, आणि क्लासवरून आली का तिची जर काही दुसरे क्लास असतो तिचा MSCITचा, त्या क्लासला ती जाते। त्याच्यानंतर बाकीचे ती आल्याच्यानंतर तिचा अभ्यास काय असतो तो कंप्लीट करते। पण आज तिला शूटला पण जायचं आहे 12 वाजेपर्यंत, तर ती मला तेच बोलते, मम्मी आता तू लवकर आवर, कारण की तुला पण बाहेर जायचं आहे, मला पण बाहेर जायचं आहे आणि सगळ्यांनाच बाहेर जायचं आहे, म्हणून लवकर आवरूया घरातले कामं आणि बाहेर पडूया। पण घरातली कामं काही लवकर होत नाही सुरुवात, कारण की आम्हाला सगळ्यांना लागतो सकाळी नाश्ता करायला। पोहे, डोसे, असं हलका नाश्ता कोणालाच आवडत नाही आम्हाला। कधीतरी आवडतो, महिन्यातून एखाद्या वेळेस आम्ही खातो डोसे वगैरे, पण पोहे लवकर खात नाही। सगळ्यांना भाजी चपाती, चहा चपाती भाजी असाच नाश्ता आवडतो, कारण की आम्ही सगळेजण पोट भरून नाश्ता करतो, आणि नाश्ता केल्यानंतर आमचं दुपारचं जेवण उशिरा असतं, त्याच्यामुळे आम्ही सकाळचा नाश्ता हा पोट भरून करतो आणि हेवी करतो। तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं घरातलं शेअर करूया, जे काही मला दाखवता येईल व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी दाखवते। गौरीने लाल मिरच्याची शेंगदाण्याची चटणी केली, त्याचा झाला आहे ठसका, आणि मिक्सर चालवते त्याचा येतो खूप आवाज। मी तिला बोलते थोडंसं थांबून घे, पण ती बोलते नाही, तू तुझा व्हिडिओ बंद कर आणि आधी पीठ मळलं आहे त्याच्या चपात्या करून घे आणि लवकरच आवरून घे, आणि मग उरलेला तुझा जो पण काही व्लॉग आहे तो नंतर बनव। म्हटलं नाही, मी तो व्लॉग पण बनवते आणि काम पण करते। म्हणून आता इथे बघा, मी काल रात्रीची बटाट्याची चटणी होती, ती खरं तर मी पराठे करणार होते, पण मग गौरीला पराठे आवडत नाही बटाट्याचे, तर तिने मला सांगितले आता लवकरच सगळ्यांना बाहेर पडायचं आहे, तर 2-2 नाश्त्याला नको बनवू, पराठे आपण संध्याकाळी बनवू, नाही तर उद्या सकाळी बनवू, तू आता ते ठेवून दे आणि फक्त चपात्या करून ठेव, मी चटणी बनवते। तिची झाली चटणी बनवून, मी आता बटाट्याची चटणी काढून घेते आणि ती चटणी थंड झाली का फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण की काल रात्रीची होती, मी ती गरम केली होती, पण आता गरम ठेवली तर ती परत खराब होईल, म्हणून मी ती चटणी आता थंड करायला ठेवते आणि जाताना ती फ्रीजमध्ये ठेवून देईल, आणि याचे मी संध्याकाळी पराठे बनवेल किंवा उद्या सकाळी बनवेल। आता हिची चटणी होती तर ती मला तेच बोलते, चपात्या कर, व्हिडिओ बंद कर तुझा आणि चपात्या करायला लागेल। लवकर काम आवरायचं आहे, कारण की घरातले सगळेच कामं आहे। नाश्ता झाल्यानंतर मला भांडे घासायचे, किचन वट्टा आवरायचं आहे, झाडू मारायचं आहे, फरशा पुसायच्या आहे, कपडे मशीनला लावायचे, वाळत घालायचे, आणि त्याच्यानंतर तयारी करून रेडी होऊन बाहेर जायचे। तर ती बोलते लवकर नाश्ता करूया आपण आणि बाहेर जाऊया, लगेच तिला पण निघायचे। तर आम्ही आता नाश्ता करतो आणि नाश्ता करायला चपात्या करते आणि चपात्या करून नाश्ता करायला बसतो। नाश्ता करून झाल्याच्यानंतर रेडी होऊन लगेच बाहेर निघायचं आहे, आणि आता नाश्ता करायला बसतोच आहे। चला, नाश्ता करून झाला, मी तुम्हाला तो व्हिडिओ काही दाखवता आला नाही मला, गौरीने माझा व्हिडिओ बंद केला आणि चपात्या करायला लावल्या आणि मला नाश्ता करायला लावला। आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आहे। तर नाश्ता करून आता आम्ही पडतोय बाहेर। गौरी शूटला गेली तिच्या भावासोबत, आणि मी जाते आता माझ्या आईला घेऊन जेवायला बाहेर, कारण की आज आमचा सगळ्यांचा प्लॅन होता जेवायला जायचं बाहेर, पण मग गौरीचं आणि माझ्या बॉबीचं, माझ्या मुलाचं नाव बॉबी आहे, भावेश आहे त्याचं नाव, त्या दोघांचं कॅन्सल झालं आमच्यासोबत यायचं। तर आता आईला आणि वडिलांना घेऊन मी जाते बाहेर जेवायला, बघूया माझे आई वडील येतात की नाही। मी फोन तर केला आहे त्यांना, पण त्यांचं पण काही नक्की नाही आहे, त्यांनाच पण उद्या मुंबईला जायचं आहे वाटतं, तर ते मला बोलतात आहे की जाऊन या तुम्हीच, आम्ही नंतर येऊ। तर बघते आता फोन घ्यायला तर जातो आहे आम्ही, त्यांना कंटिन्यू करायचं। इथे आम्ही आईला घ्यायला गेलो होतो, मग माझी आई काही नाही बोलली, आणि बोलली जाऊन या तुम्ही जेवायला, आम्हाला उद्या मुंबईला जायचं आहे। तर आईवडील पण काय आले नाही, याच्यामध्ये झाले गौरी बॉबी पण कॅन्सल झाले आणि माझे आईवडील पण कॅन्सल झाले, तर जेवायला आम्हीच जातो आहे।
तर आता आम्ही दोघंच आहे जेवायला. तर आम्ही जेवण करायला कुठे जातो बघूया. तर आम्ही जिथे आलेलो आहे हे आहे भद्रकाली हा एरिया आहे. या भद्रकालीमध्ये दूध बाजार आहे. या दूध बाजारामध्ये एक हॉटेल आहे हाजी दरबार. हे हाजी दरबार चांगलं फेमस हॉटेल आहे आणि इथलं जेवण खूप टेस्टी असतं आणि खूप चांगलं असतं. कारण की याच्या आधी आम्ही भरपूर वेळेस इकडे चाललेलो आहे जेवायला. आम्ही काही जास्त घेतलं नव्हतं. सगळेजण असते मुलं वगैरे आईवडील वगैरे तर भरपूर जेवण केलं असतं. आम्ही इथे पोट भरूनच जेवण केलं, पण आम्हाला दोघंच असल्या कारणाने जास्त जेवण गेलं नाही आणि आम्ही थोडक्यात जे पण खायचं होतं ते खाल्लं. खिमा घेतला होता, रोटी घेतली होती, चिकन फ्राय घेतलं होतं, बिर्याणी घेतली होती. हे सगळं खाल्लं आम्ही आणि मी परत खाऊन बाहेर आले आणि बाहेरचा व्हिडिओ घेते. हे आहे हाजी दरबार भद्रकालीमधलं दूध बाजाराच्या इथलं हॉटेल. इथली क्वालिटी जेवणाची खरं तर खूपच चांगली आहे. तुम्ही जर कधी आलात इकडे तर तुम्ही ट्राय करा, कारण की इथलं जेवण खरंच खूप टेस्टी आहे, खूपच चांगलं आहे आणि खूप क्वालिटी चांगली जेवणाची आणि महत्त्वाचं घरच्यासारखं जेवण असतं तिथे. म्हणून आम्ही जेवण केलं आणि दुसरीकडे जायचं होतं आम्हाला, पण मुलं पण नाही आहे, आईवडील पण नाही आहे, कोणीच नाही आहे. म्हणून आम्ही दोघं बोललो की आता जेवण झालं तर घरी जाऊन थोडा आरामच करू. तर आता आम्ही जेवण करून घरी जायला निघालो आहे. पण काय ट्रॅफिक एवढं होता की आम्ही वेळच आमचा ट्रॅफिकमध्ये घरी जाऊन आम्ही आराम केला असता, पण ट्रॅफिकमध्येच इतका अर्धा एक तास लागून गेला की संध्याकाळचे 5 वाजून गेले, आम्हाला 6 वाजून गेले. तर काही ट्रॅफिक कमी होत नव्हती आणि ट्रॅफिकमध्ये आम्ही बराच वेळ अडकलो होतो. तर ट्रॅफिक गेली. आता पुढे जवळपास अर्धा तास आम्ही थांबलो आणि पुढे गेलो ट्रॅफिक निघाल्यानंतर. आणि आता जवळपास आम्ही घरी जायचाच विचार करतो आहे रस्त्याने. म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा घरीच जाऊया. बाहेर जायचं होतं खरं तर शॉपिंगला, पण मुलं पण नाही आणि आईवडील पण नाही, म्हणून आम्ही शॉपिंग करायला जायचं कॅन्सल केलं आणि घरी निघालो आहे. पण आज पूर्ण दिवस आहे ना आम्हाला खूप म्हणजे वेळच वाया गेला जास्त जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये. जास्त काही दाखवता नाही आलं मला तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण हा छोटासा ब्लॉग मी घेतला आहे. जसं मला तुम्हाला दाखवता येईल तसं दाखवलं आहे. मी हॉटेलच्या इथलं पण जास्त शूट केलं नाही, कारण की गेल्याच्यानंतर इतकी गर्दी होती तिकडे. त्या गर्दीमध्ये कॅमेरा घेऊन फिरणं किंवा शूट करणं एवढं सोपं नव्हतं, म्हणून काही केलं नाही मी शूट. थोडक्यातच जे शूट केलं तुम्हाला हॉटेल दाखवलं, ते हॉटेल खरंच खूप चांगलं आहे. एकदा तरी तुम्ही जर केव्हा कधी याल इकडे आमच्या इकडे तर तुम्हाला ते समजेलच ते हॉटेल कसं आहे. ते हॉटेल ना खूपच म्हणजे जुन्या काळातलं हॉटेल आहे खरं तर. तिथे अजूनही तो जुना बाजार पूर्ण भरतो आणि जुन्यासारखीच हॉटेलं आहेत. जशी पूर्वीच्या काळात होती ना हॉटेल, तसंच हॉटेल. त्याच्यामध्ये काहीच सुधारणा केलेली नाही जास्त, पण जेवणाची क्वालिटी खरंच खूप चांगली तिथे. म्हणजे घरच्यासारखं जेवण वाटतं आणि असं वाटतच नाही की त्यांनी कलर टाकलेला आहे किंवा काय. जेवण टेस्टी आणि खरं तर घरी जसं आपण नॉनव्हेज बनवतो तशा प्रकारचं जेवण होतं. आम्ही घेतलं, पोटभर जेवण केलं आणि आता घरी निघालो आहे. आता आमच्या घराच्या इथं आम्ही पोचलो आहे जवळजवळ. ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ अडकलं होतं, त्याच्याने खूप बोर झालं आणि ब्लॉगमध्ये मला तुम्हाला फक्त जायचा आणि यायचाच प्रवास दाखवता आला आणि थोडंसं मी तुम्हाला जे काही हॉटेलचं दाखवलं आहे तेवढं दाखवलं आहे. तर तुम्हाला जर माझं खरंच असं ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे मी पोचली आता घराच्या इथे बिल्डिंगमध्ये. आता म्हटलं चला घरी जाऊया. जेवढं मला तुम्हाला दाखवता आलं आहे, तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मला खरंच पुढे शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट केलं तर समजतं की तुम्हाला माझा खरंच ब्लॉग आवडतो आहे का नाही आवडतो आहे. म्हणजे बनवायला एक एनर्जी येते आणि आपल्याला कोणतरी बघतं आहे, आपल्याला आपले ब्लॉग कोणाला आवडत आहेत तर ब्लॉग बनवू शकतो आपण.